नमस्कार. मराठवाडा नेता फेसबुक आणि यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आता तेरणा सहकारी साखर कारखान्यावर शिवसेनेचा मेळावा आणि मुख्यमंत्री आणि तानाजी सावंत नामदार यांची सभा झाली आणि ते झाल्यानंतर आमचे सल्लागार मार्गदर्शक आम्हाला सातत्यानं आर्थिक अडचणीत असताना उचापती करून आम्हाला मदत करणारे सुभाष दादा गोविंदपूरकर भेटून खूप दिवस झालते म्हणून त्यांना फोन लावला. मी त्यांच्या शेतामध्ये चिंचच्या झाडाखाली बसलोय आणि मी थोडं चर्चा करतोय. मी कधीही एखादा विषय बोलत असताना वेगवेगळ्या लोकांबरोबर चर्चा करतोय. चला मग दादाची अगोदर प्रकृतीची वगैरे चौकशी केली आणि मला सकाळी मी 2 व्हिडिओ फेसबुकचे बघितले. त्याचं बरंच बघायला मिळतंय. तर हे एका केंद्रीय मंत्र्याच्या चिरंजीवानी जे वक्तव्य केलं आणि एवढं म्हणजे मला वाटलं अरे बाबा, जनाची नाही मनाची लाज ठेवा. लाखो लोक बघतात, माई बहिणी बघतात आणि चक्क कुणाची बायको कुणाबरोबर ज्याला सून पुरली नाही त्यांनी काय करते, त्यांच्या चारित्र्यावर आम्ही काय बोलावं. म्हणजे थू त्या दिवसांनी एखादा पंगाटा, एखादा गांजाखस किंवा एका दिवशी दारू पिणारा सुद्धा माणूस एवढं विचित्र बोलत नाही. एवढं विचित्र तो जेव्हा ऐकलं आता काय बोलावं. आणि मेलेल्या माणसाला करोडो लोकांचं ज्यांना एक काय म्हणतात प्रेरणास्थान म्हणून बघितलं जातं. मग फलाना जयदेव काय म्हणतोय, तो कोर्टात का गेला, पुन्हा म्हणायचं ह्यांना फलाण्याला सूनच पुरली नाही. नका हो, एवढं पाप करू नका. लय बिघडलंय, लय वातावरण गडबड झालंय. कुठेतरी एखादी बाई उठकीन फलांच्या अध्यक्षानं मला गाड्या देते म्हणले, बंगला देते म्हणले म्हणून काय लाईव्ह करते. पुन्हा काय आपसात कॉम्प्रोमाइज होतंय. पुन्हा मग 50 खोके एकदम ओके म्हणणारे माणसं मंत्रिमंडळात काय येतात. मग मध्येच कोणीतरी काहीतरी करून एखादा विषय उचलतो आणि म्हणतो की आम्हाला दया करुणा क्षमा. काय चाललंय, लोकांना कळतंय हो, हे पब्लिक है, सब जानते है. त्याचबरोबर आम्हाला असं वाटतं फेसबुकचं बघतोय काय 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 फेसबुकवर मैं अकेली हूँ, आप मुझे मिलना चाहते हो का, इनबॉक्स में मुझे मेसेज दो. आणि मग एक मास्तरीन एका पोराबरोबर एक पोरग एका मास्तरणीच्या मांडीवर काय हात फिरवितय, पप्या काय घेतय. दुसरं फेसबुकवर काय येतंय, आपण क्रिकेटर म्हणजे ज्याला काय म्हणतात की रोल मॉडेल, की तो एका 3 नग्न मॉडेल बरोबर सापडला. तर एक क्रिकेटर दुसऱ्या एका म्हणजे क्रिकेटरच्या आई बरोबर. म्हणजे आम्हाला काय दाखवायचं, काय गुन्हेगारीचं प्रशिक्षण द्यायचंय का काय. आणि शेवटी तुम्ही म्हणाले यार तुम्हाला कसं काय माहिती. अहो नाद असतंय हो. काय म्हणतात ना, आम्ही चिंचच्या झाडाखाली बसलेलो असलो एक म्हण आहे, चिंच पिकली तरी तिचा आंबटपणा जात नसतोय. अहो ठीक आहे, 75 70 78 वर्षाच्या डंगऱ्या खंगऱ्या म्हाताऱ्या माणसाने समजून काही केलं, पण 15-16 वर्षाची मुलं त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे ते फेसबुक मध्ये काय बघायला मिळतंय. आणि मुझे अकेले में असाच प्रकार कर्नाटकामध्ये घडला की कर्नाटकात एक मास्तरीन आणि विद्यार्थ्याचं लफडं, मास्तराला संस्थेतून काढून टाकलं. आम्ही मागे एक बातमी टाकली होती पत्त्यातील राजा राणीना आयुष्याचं. याचा अर्थ आताच खूप झाले का आता अतिरेक होत चाललेला आहे. आणि आम्हाला असं वाटतं की सोशल मीडिया हे गुन्हेगारीचं, भांडणं लावायचं, मारामाऱ्याचं, गोळा झाडायचं, काय बलात्कार करायचं प्रवृत्त करणार असं काही ठरू नये. आणि काय प्रश्न सोशल मीडियावर प्रश्न उत्तर, सेक्स टीचर हूं मैं, आणि कसं कसं काय काय करावं, कसं वयात काय करावं, कुणी कसं करावं. माय बापू, जनाची नाही मनाची लाज वाटू द्या हो. हे एवढं. आणि आज तर ह्या 2 नेत्याच्या पोरांनी, एक जाधवचा कार्यकर्ता आणि एक केंद्रीय मंत्र्याचा मुलगा, काय बोलावं. थोडं जनाची नाही मनाची लाज. आणि मी मुद्दाम ते पुण्याचे
सीपी ज्याला पोलीस प्रमुख त्याने साहेब एक कतार में सावधान विश्राम मध्ये उभा करून त्यांना सांगितलं आगाऊपणा केला रे पिल्ल्यानो, हे ताकीद आहे म्हणला शेवटची तुम्हाला आणि हे सगळं चॅनलवाल्याला बोलून वगैरे लाईव्ह केलं. मित्र हो, राजकीय नेते असाल, तुम्ही उद्योजक असाल, तुम्ही संपादक असाल, तुम्ही व्यापारी असाल, पाप करू नका हो. लेकर घरात घर नाही ना, बापात लेक राही ना, मुलगा बाप पैसे देत नाही म्हणून बापाचा खून करतोय. बायको नवऱ्यानं शंका घेतली म्हणून भावाकडून नवऱ्याचा काटा काढला जातोय. अशा एका परिस्थितीमध्ये मित्र हो, सर्वांनी या गंभीर गोष्टीचा विचार करायची वेळ आलेली आहे. निश्चित आजकाल आपण पाहतो अनेक मुलं बाप मेल्यानंतर मातीला, मग काही मित्र आमचे विचारवंत म्हणतात काय करायचंय, मातीला आलं म्हणजे काय होतं, नाही आलं तर नाही आलं. म्हणजे प्रेम सलोखा सगळं संपत चाललंय. एकत्र कुटुंब पद्धती उद्ध्वस्त होत चाललेली आहे. आणि या सगळ्यामध्ये राजकीय नेते आम्ही काय हो TRP वाढतोय म्हणून शिव्या देणाऱ्या नेत्याचं दाखवतो, पण ही 2 पिल्ले बघितलं मी सकाळी. बाबा 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 म्हणजे बायका सुना मुली काय काय बोललं. आणि त्याच्यावर त्याला म्हणते तू नेपाळ्याचा आहेस का रे, गांजा खायस का, दारुड्या पेलास का. आणि बारकेपणी आम्ही 4वी 5वीत असताना हे माझ्या गल्लीत तुला दाखवतो म्हणायचं. तसं जर चॅनलवर होणार असेल आणि अशा प्रकारचं फेसबुकच्या माध्यमातून वेगवेगळं म्हणजे जर बोललं जाणार असेल तर एकच म्हणावं असं वाटतं, मित्र हो, निवडणुका जवळ येत आहेत. खरं म्हणजे लोकशिक्षण झालं पाहिजे, त्यात पातळी राहिली पाहिजे. आरोप करत असताना, चारित्र्याचे आरोप करत असताना, भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना विचार करा. आणि मी का बोलतोय, मला प्रोत्साहन का मिळतंय, मला लोक बोलतात हे तुम्ही चांगलं बोललात, हे तुम्ही चांगलं बोललात. मी परवा एकाला म्हटलं की बाबा की रिझर्वेशन जे आहे हे श्रीमंत, तो दलित असेल, OBC असेल किंवा कुणी असेल, त्या श्रीमंताचं रिझर्वेशन सुप्रीम कोर्टानं आज हा सवाल विचारला. काल परवा तुम्ही बघितला असताल पंजाबमध्ये, मला वाटतं महापौराच्या निवडणुकीला जे झालं, तर सुप्रीम कोर्टचे जज म्हणतात की आम्हाला वाटतं की ही लोकशाही आहे का. हे आज आहे का, पहिलं नव्हतं का. अहो आम्ही बघितलंय लातूरमध्ये खनीच्या वार्डात माजी नगराध्यक्षांनी पेट्या घेऊन पळून गेलते काय, आणि टिपी कांबळेच्या विरोधात उमेदवार होते काय. आणि अशा एका परिस्थितीसाठी मोह माया द्वेष तिरस्कार लालसा हे सगळं काही बिघडत चाललेलं आहे. म्हणून समाज धुरीणांनी, संस्था चालकांनी, संत महंतांनी काय आपण फक्त लव जिहादवरच न बोलता काय आपण मानवतेवर काय पालकाचं शिक्षण झालं पाहिजे मुलाचं, आणि एक चळवळ झाली पाहिजे. मध्यंतरी मला वाटतं एक अंडरवेअरच्या जाहिरातीवर विचित्र दाखवलं जायचं, ती बंद झालं. आता फेसबुकवर सुद्धा मैं 40 साल की हूँ, मैं 20 साल की हूँ, मैं अकेले हूँ, मेरे साथ शादी करना चाहते क्या, असं जे चाललंय. आणि हे 2 पिल्ले आजचे बघितले, डोकं सुन्न होतंय. तुम्ही म्हणता तुमचं डोकं सुन्न काय, तुम्हाला नकारात्मकतेनं घेरलंय का काय. मला असं वाटतं की पुन्हा 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 बोलूया, सांगूया. काय एखादा माणूस जरी सुधारला काय नाही, बिघडतील काही जण फेसबुकवर जाऊन हे जास्त बघतील, जास्त बिघडतील, असो. पण एकंदरीत मला असं सांगावंसं वाटतं की या परिस्थितीमध्ये येणाऱ्या लोकसभा ह्या चांगल्या वातावरणात संस्कृती नाही टिकवता आली हरकत नाही, प्रकृती टिकवली जावी. काल परवा एक मला जोक सांगितला, म्हणजे व्हॉट्सअपचाच होता, की म्हणजे महात्मा गांधी मेल्यानंतर त्यांचे माकडं असं कसं काय वागू लागले तर. आणि अशा एका परिस्थितीमध्ये म्हणजे माकडं हे आता मंत्री झालेत आणि त्याचे जे होते मालक हा वाजंत्री झालाय. असो, जनाची नाही मनाची लाज वाटू द्या. विचार करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आवडलं फॉरवर्ड करा, आवडत नसेल मला माझा फोन नंबर आहे 9890399999. कृपया कॉमेंट करत असताना माणसानं माणसासारख्या कॉमेंट कराव्या असं मला वाटतं. धन्यवाद, नमस्कार.